friendships, invaluable thoughts. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित माझे सर्वोच्च न्यायालयाचे सहकारी माननीय दीपंकर दत्ताजी, माननीय प्रसन्न वराडेजी, माननीय अतुल चांदोरकरजी, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री आलोक आराध्यजी, माझे सहकारी नागपूर खंडपीठाचे सध्याचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जज श्री नितीन सांबरे, माझे दुसरे सहकारी जे लवकरच नागपूर खंडपीठाचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जज होतील ते अनिल किलोर, न्यायाधीश अभय मंत्री, मंचकासमोर उपस्थित माझे नागपूर खंडपीठाचे तसेच औरंगाबाद खंडपीठाचे सर्व सन्माननीय सहकारी बंधू आणि भगिनी, माझे माजी सहकारी आणि ज्येष्ठ बंधू चव्हाण साहेब, सुनील शुक्रे, अविनाश घरोटे आणि मेहरे साहेब, बार काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष आशिष देशमुख, महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलचे सर्व सदस्य सतीश देशमुख, आसिफ कुरेशी, अनिल गोवर्दीपे आणि पारिजात पांडे, जिल्हा बार वकील संघाचे सन्माननीय अध्यक्ष रोशन बागडे आणि सचिव श्री मनीष रणदिवे, त्याचप्रमाणे इतर सर्व पदाधिकारी, माझी आई आदरणीय कमलताई गवई, माझ्या अर्धांगिनी डॉक्टर तेजस्विनी गवई, या विदर्भातल्या अनेक जिल्ह्यातून प्रधान जिल्हा न्यायाधीश या कार्यक्रमाला हजर राहिलेले आहेत. प्रत्येकाचा नामोल्लेख करणं वेळेच्या अभावी शक्य होणार नाही. हायकोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष श्री अतुल पांडे आणि सचिव अमोल जलतारे, नागपूर खंडपीठाचे प्रमुख सरकारी वकील श्री देवेंद्र चव्हाण, त्याचप्रमाणे असिस्टंट सॉलिसिटर जनरल नंदेश देशपांडे, डिस्ट्रिक्ट गव्हर्नमेंट ब्युरो नितीन तेलगोटे, या कार्यक्रमाला उपस्थित माजी मंत्री सन्माननीय अनिलजी देशमुख, माननीय अनिस अहमदजी, मला वाटते सुलेखाताई मगाशी दिसल्या, आता दिसत नाहीत, सुप्रीम कोर्टाचे सेक्रेटरी जनरल श्री मुनघाटे, हायकोर्टाचे रजिस्ट्रार जनरल श्री समीर अडकर, महाराष्ट्राचे विधी व न्याय विभागाचे सचिव श्री विलास गायकवाड, या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित शासकीय अधिकारी आणि बाजूला आपली जी विस्तारत भव्य अशी इमारत आहे त्या इमारतीच्या बांधकामामध्ये ज्यांचं मोलाचं योगदान राहिलेलं आहे ते पब्लिक वर्क्स डिव्हिजनचे सर्व पदाधिकारी, वाटते घरोटेंचं नाव विसरलो, अविनाश घरोटे उपस्थित आहेत, सर्व न्यायाधीश विविध जिल्ह्यातले इथे उपस्थित असलेले माझे अनेक मित्र समोर दिसत आहेत,
सगळ्यांचा नामोल्लेख करणे शक्य होणार नाही आणि माझ्या नागपूर डिस्ट्रिक्ट बार असोसिएशनचे सर्व सन्माननीय सदस्य, त्याचप्रमाणे न्यायालयीन कर्मचारी, आज माझ्यासाठी खरं म्हणजे आजचा सत्कार महत्त्वाचा नाही, खरं तो सत्कार मी आपलाच आहे आणि आपण आपुलकीने जो एवढा भव्य दिव्य कार्यक्रम केला आहे त्याबद्दल मी आपलं अभिनंदन करतो. परंतु आज या दिनाचं औचित्य साधून आपण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राचं जे अनावरण केलं, त्याचप्रमाणे भारतीय राज्यघटनेच्या प्रस्ताविकेचं प्रिएम्बलचं तिन्ही भाषांमध्ये आपण जे लोकार्पण केलं ते माझ्याकरता अधिक जास्त महत्त्वाचं आहे. आपण सर्व जे कार्य करतो ते आपली भारतीय राज्यघटना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचप्रमाणे घटना समितीचे इतर सदस्य आणि कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीचे सर्व सदस्य यांच्या मेहनतीतून जो दस्तावेज तयार झाला आणि आपल्या देशाचं भवितव्य उज्ज्वल राहावं याकरता या घटना समितीने जवळपास 2.5 वर्ष सांगोपांग चर्चा करून एक अभूतपूर्व अशी घटना आपल्या देशाला दिली. त्या देशाचं प्रास्ताविक, त्या घटनेचं प्रास्ताविक, ज्या प्रास्ताविकेत आपल्या घटनेचा पूर्ण मूलमंत्र उतरलेला आहे, त्या प्रास्ताविकेचं 3 भाषांमध्ये आपण आज उद्घाटन करून आपल्या सर्वांना अर्पण करत आहोत. ही अतिशय आनंदाची बाब आहे. खरं म्हणजे आपली घटना ही एक अभूतपूर्व अशी घटना आहे, राज्यघटना. आपल्या देशाच्या नागरिकांनी देशाकरता बनवलेली आणि आपण आपल्या स्वतःला दिलेली ही राज्यघटना आहे, हे आपल्या प्रस्ताविकेतून स्पष्ट होते. आपली राज्यघटना 4 तंत्रांवरती, जे मूल्य खंब आहेत त्या खंबांवरती मोठ्या भक्कमपणे उभी आहे. जस्टिस, न्याय, मग तो न्याय सामाजिक, आर्थिक आणि राजकीय. इक्वॅलिटी, समानता, इक्वॅलिटी ऑफ अपॉर्च्युनिटी अँड स्टेटस अँड लिबर्टी of thought, expression, faith and belief and religion. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे fraternity, while ensuring the dignity of the individuals and the unity and the integrity of the country. मला दुसरा आनंद होत आहे की आज माझ्या हस्ते आपण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राचं डिस्ट्रिक्ट कोर्टाच्या भव्य विस्तारित इमारतीमध्ये आपण अनावरण केलं. मला आनंद आहे की मी माझ्या भाषणामध्ये नेहमीच म्हणत असतो की आज मी काही जो या पदापर्यंत पोचलो आहे, त्या पदापर्यंत पोचण्याची जे पोचू शकलो ती भारतीय राज्यघटना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार यामुळेच तिथे पोचू शकलो. आणि मला आनंद आहे की मी ज्यावेळेला 1984 साली वकिली केली सुरुवातीला मुंबईला, तोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तैलचित्र मुंबई उच्च न्यायालयामध्ये नव्हतं. आणि योगायोगानं मी वकिली चालू केली त्याच वर्षी वेस्टर्न इंडिया ॲडव्होकेट्स असोसिएशनची निवडणूक मित्रांच्या आग्रहाखातर लढलो आणि एक्झिक्युटिव्ह कमिटीवरती निवडून आलो. आणि पहिलं आम्ही कुठलं काम केलं असेल तर तो जो मुख्य हॉल आहे, रूम नंबर 36, त्या हॉलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मी तैलचित्र अर्पण केलं आणि त्या तैलचित्राचं उद्घाटन 1985 साली करता आलं. त्यानंतर ज्यावेळेला मी नागपूर खंडपीठाचा
प्रशासकीय न्यायमूर्ती होतो त्यावेळेला नागपूरच्या वकिलांनी आणि त्याचप्रमाणे न्यायालयीन कर्मचारी जे हायकोर्टात होते त्या सर्वांनी कॉन्ट्रीब्यूट करून बाबासाहेब आंबेडकरांचं एक भव्य दिव्य असं जे तैलचित्र आहे तुम्ही आपण जेव्हा आपला जो मेन भाग आहे हायकोर्टाचा आणि तिथून त्या पायऱ्यांवरनं आपण ज्यावेळेला हायकोर्टामध्ये प्रवेश करतो त्यावेळेला आपल्याला सर्वांना आपल्यासमोर बाबासाहेब आंबेडकरांचं एक भव्य असं तैलचित्र दिसतं. त्याचं अनावरण करण्याची आणि त्या तैलचित्राच्या स्थापनेमध्ये मला सहभाग करण्याची संधी मिळाली हे मी माझं दुसरं भाग्य समजतो. आणि त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आहे तो पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्यांच्या वकिली वेशामधला जो पुतळा आहे त्या पुतळ्याच्या पुतळा निर्माण करण्यामध्ये आणि त्याची सर्वोच्च न्यायालयाच्या प्रांगणामध्ये स्थापना करण्याची जी मला संधी मिळाली तोही मी एक फार मोठा बहुमान समजतो. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी जी अविरत मेहनत केली त्या मेहनतीमुळे जी भारतीय राज्यघटना तयार झाली त्या बाबासाहेबांच्या प्रती आपल्या आदर व्यक्त करण्याकरता आपण संवेदना व्यक्त करण्याकरता कारण की आपण जे चित्र लावतो तर ते नुसतं एक प्रतिनिधी स्वरूपात असतं. त्या चित्रामधून त्यांचे जे विचार असतात त्यांचे जे आचार असतात त्या विचारांची आपल्याला सदैव अशी आठवण राहावी आणि त्या विचारांमधून आपण आपल्या प्रेरणा घेऊन मार्गक्रमण पुढे करत राहावं हा त्यामध्ये एक उद्देश असतो. आणि त्यामुळे मी खरोखर अभिनंदन करतो रोशन बागडे, मनीष रणदिवे, प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जज दिनेश सुराणा, त्याचप्रमाणे नागपूर जिल्ह्याचे सर्व सन्माननीय न्यायाधीश, त्याचप्रमाणे वकील बंधू आणि भगिनी की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा आणि भारताच्या राज्यघटनेच्या प्रस्ताविकेचं आपण स्थापना केली त्याबद्दल मी माझ्या वतीने आपल्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो. मला वाटते खरं म्हणजे जे प्रिॲम्बलचं उद्घाटन करायचं होतं ते अगोदरच मला वाटते वर्षभरापूर्वी किंवा 6 महिन्याच्या 2-4 महिन्याच्या अगोदर तरी करण्याचं ठरलं असावं. काही कारणामुळे ते झालं नाही कारण की माझ्या नावासमोर मला दिसलं असो. नागपूर डिस्ट्रिक्ट कोर्टला फार मोठी अशी परंपरा लाभलेली आहे. या कोर्टाने या देशाला मोठमोठे वकील मोठमोठे विद्वान दिलेले आहेत. मग ते भैयासाहेब M.R. बोबडे असो की ज्यांच्याबद्दल जस्टिस हिदायतुल्ला यांनी माय ओन बॉसवेलमध्ये म्हटलं आहे. एक त्यांनी पूर्ण चॅप्टर भैयासाहेब बोबडेंवरती त्यांनी अर्पण केला आहे. ते म्हणाले की आय हॅव सीन दी greatest of the lawyers at Nagpur, the doyens of the bar, but undoubtedly the greatest among them was M.R. Bobde. त्यानंतर तीच परंपरा भाऊसाहेब बोबडे, त्यानंतर शरद बोबडे आणि दुसरं एक मोठं व्यक्तिमत्व या बारने आपल्याला जुने लोक तर खूप आहेत त्याबद्दल आपल्या इतिहासात लिहिलेलं आहे. परंतु आजही त्या 2 वकिलांबद्दल पूर्ण देशामध्ये आदराने नाव घेतलं जातं ते म्हणजे भाऊसाहेब बोबडे आणि V.R. मनोहर. हे 2 वकील या नागपूरने या देशाला दिलेले गिफ्ट आहे. दोघांमध्ये जर कम्पेअर केलं तर आपण पाहतो की बराच डिफरन्स येईल. परंतु एक मात्र कॉमन सूत्र म्हणजे की दोघंही अतिशय विद्वान असे कायदे पंडित आहेत. भाऊसाहेब गेले, मनोहर साहेब आहेत आणि
त्यांच्या विचारांनी, त्यांच्या कार्याने त्यांच्याकडे बघून असे अनेक सिनियर काउन्सिल आहेत, मोठमोठे वकील आहेत की त्यांच्या कार्याकडे बघून आपण प्रेरणा घेत गेलो, आम्ही प्रेरणा घेत गेलो आणि आमच्या वकिलीमध्ये यशस्वी झालो. त्यानंतर ज्युडिशरीमध्ये काम करता आलं. नागपूर डिस्ट्रिक्ट कोर्टाच्या बऱ्याचशा आठवणी आहेत. मी जरी प्रामुख्याने हायकोर्टात वकिली करत असलो तरी सुरुवातीपासून डिस्ट्रिक्ट बार असोसिएशनचा मेंबर होतो आणि काही केसेस करता मी इथे यायचो. वाटते बहुतांश केसेसमध्ये माझ्यासोबत नितीन सांबरे होते आणि जरी रेग्युलरली डिस्ट्रिक्ट बार असोसिएशनमध्ये प्रॅक्टिस करत नव्हतो तरी इलेक्शनच्या वेळेला मात्र आम्ही पूर्ण वेळ ॲक्टिव्ह राहायचो. मिश्राजी बसलेले आहेत. मिश्राजींना एकदा आम्ही पाठिंबा देऊन DBAचं अध्यक्ष बनवलं, पण ज्यावेळेला ते हायकोर्टात उभे राहिले त्यावेळेला त्याच मिश्राजींना विरोध करून पाडलंय. हे सगळं नागपूर खरं म्हणजे त्या अर्थानं आपण जर विचार करायला गेलो तर खऱ्या अर्थानं एक सेक्युलर असा बार आपला आहे. आपल्या बारने कधी मनात संकोच ठेवला नाही की हा या जातीचा त्या जातीचा, आणि म्हणून या DBAचे अध्यक्ष अल्पसंख्याक मुस्लिम समाज असो किंवा अजून समाजाचे असो तेही होऊ शकले आणि रोशन बागडेंच्या रूपाने या DBAला पहिल्यांदा एक मागासवर्गीय अध्यक्ष लाभला. आणि असं नाही की मागासवर्गीय वकिलांची संख्या खूप जास्त आहे की त्यांना नुसतं त्या वकिलांच्या भरोशावरती ते निवडून आले असते, परंतु सर्वांच्या पाठिंबानं, सर्वांच्या प्रेमामुळे ते या पदावरती आरूढ झाले. आपण बघतो की अनेक ज्या कुठल्या समजा समाजाचे 200, 400, 500 वकील असतील त्याही समाजाचे वकील या बारचे अध्यक्ष झालेले आहेत, सेक्रेटरी झालेले आहेत. आणि जातीपातीच्या पुढचा विचार करणारी ही आपला DBA असो की आपला हायकोर्ट बार असोसिएशन, याचं मोठ्या गर्वाने आपल्याला नाव घेता येईल. मग ते शेगावच्या PIL मध्ये मुस्लिम समाजाचे फिरदोस मिर्झा असो किंवा समजा कुठला मुस्लिम समाजाचा प्रश्न असला तर त्याकरता दुसऱ्या हिंदू समाजाच्या वकिलांनी आपण काम केलेलं बघितलेलं आहे. आणि म्हणून मला अतिशय अभिमान आहे की मी या बारचा सदस्य आहे आणि माझी सर्वोच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश झाल्यानंतर आपण जे प्रेमाने हा कार्यक्रम करत आहात तो माझ्यासाठी अतिशय आनंदाचा असा क्षण आहे. मला वाटतं हा आता माझा 5वा सत्कार असेल. पहिल्यांदा बार काउन्सिल ऑफ इंडिया, नंतर बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा, मग अमरावती, औरंगाबाद आणि आता नागपूर, आणि उद्याचा मला वाटतं बहुतेक शेवटचा असेल हायकोर्ट बार असोसिएशनचा. कारण की मी ठरवलेलं आहे की मी ज्या असोसिएशनचा मेंबर होतो आणि जिथं मी काम केलं आहे त्याशिवाय मी कुठलेही सत्कार स्वीकारणार नाही. आणि त्यामुळे वेकेशनचा फायदा घेऊन मी इथं आपल्याला भेटायला, आपल्या प्रेमाचा वर्षाव स्वीकार करायला आलेलो आहे. खरं म्हणजे आमचे बंधू सर्वोच्च न्यायालयातले दीपंकर दत्ता साहेब यांनी हा एवढा सारा रिसर्च कुठून केला हे समजत नाही मला. कारण बऱ्याचशा गोष्टी त्यांनी आज अशा सांगितल्या की ज्या फक्त मलाच माहीत होत्या आणि माझ्याही स्मरणातून निघून गेल्या होत्या. त्यामुळे आज त्या परत जिवंत झाल्यात. मी दीपंकर भाईंनी सांगितल्याप्रमाणे माझी जडणघडण ही आईवडिलांच्या संस्कारातून झाली. वडिलांनी अतिशय कमी वयामध्ये बाबासाहेबांच्या चळवळीत स्वतःला झोकून घेतलं आणि त्यामुळे त्यांची वकील बनण्याची इच्छा जरी होती तरी ते LLB होऊ शकले नाही.
कारण की भूमिहीनांच्या सत्याग्रहामध्ये त्यांची LLBची परीक्षा होती, त्यावेळेला ते जेलमध्ये होते आणि लहानपणापासून त्यांना समाजाचे प्रश्न सोडवताना गोरगरिबांच्या हिताचं कार्य करताना बघितलं आणि त्याच विचारांची पगडी आणि डॉक्टर बाबासाहेब आज ते जरी वकील नव्हते तरी घटनेचे अतिशय सुंदर असे व्यासन त्यांना होता, घटनेचा सुंदर असा अभ्यास होता आणि कॉन्स्टिट्यूशनवर सुद्धा अतिशय सुंदर असं ते वक्तव्य करू शकायचे आणि त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक त्याला आपण म्हणतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं लक्ष ठेवून जीवनामध्ये मार्गक्रमण करण्याची प्रेरणा मिळाली. दीपंकरबाईंनी सांगितल्याप्रमाणे लहानपणी वडील राजकारणात असल्यामुळे खूप सारे लोक यायचे आणि त्यावेळेला शिक्षणाच्या सवलती सगळीकडे उपलब्ध नव्हत्या आणि त्यामुळे जे नुसतंच दादांचे भाऊ आणि बहिणी नाही, सख्खे भाऊ बहीण नाही, तर मग चुलत भाऊ, आते भाऊ, मामे भाऊ, मावस भाऊ असे 15-20 लोक एकेका वेळेला शिक्षण घ्यायला तिथे आमचं छोटंखानी घर होतं फजलपुऱ्याचं, त्या 2-3 खोल्यांच्या घरामध्ये सगळे राहायचे आणि त्या सगळ्यांचा स्वयंपाक आई आणि आमच्या छोट्या आत्याबाई होत्या त्या करायचे आणि दीपंकरबाईंनी सांगितल्याप्रमाणे मी थोडीफार कधी कधी मदत करायचो. त्यामुळे मेहनत करण्याची, कष्ट करण्याची आणि सामाजिक विचार करण्याची जी जडणघडण आहे ती या संगोपनात आहे. मी जे वकील झालो तेही दादांच्यामुळे, कारण माझी सुरुवातीला वकील बनण्याची इच्छा नव्हती, परंतु त्यांची स्वतः इच्छा वकील बनण्याची असल्यामुळे त्यांनी आग्रह केला आणि तो मी आदेश त्यांचा मानला आणि त्यानंतर ज्यावेळेला मुंबई उच्च न्यायालयाचा न्यायाधीश बनण्याची संधी आली त्यावेळेला, कारण की नेहमीप्रमाणे नाव आलं की एक वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष लागतातच, तो वेटिंग पिरियड थोडा जास्त झाला होता. त्यामुळे मग विचार केला की सुप्रीम कोर्टात जाऊन वकिली करावं, पण वडिलांनी म्हटलं की नाही, जर तू वकिली केली तर फक्त पैसा कमावशील, परंतु तू जर जज झाला तर बाबासाहेब आंबेडकरांचं जे सामाजिक आणि आर्थिक न्यायाचं स्वप्न आहे त्या स्वप्नाच्या पूर्ततेकरता आपला हातभार लावू शकशील. आणि मला आनंद आहे आज की वडिलांचे दोन्ही आदेश मी मानले, वकिली सुरू केली आणि जज झालो. वकिलीच्या कालखंडात आणि न्यायदानाच्या कालखंडात मला आनंद आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे आर्थिक आणि सामाजिक समतेचं जे तत्त्व होतं त्या तत्त्वाला अनुषंगून मला कार्य करता आलं. मग ते वकिलीत असो की न्यायदानात असो. मगाशी दीपंकर दत्ता साहेबांनी उल्लेख केला की जे माझे वडील दादासाहेब गवई आहेत त्यांच्याबरोबर आरमुगम साहेब आणि दादासाहेब कुंभारे या तिघांनी दिल्लीला आमरण उपोषण सुरू केलं होतं की जे धर्मांतरित बौद्ध आहेत त्यांना सवलती मिळाव्या. त्या आंदोलनामध्ये मला त्यांच्यासोबत राहण्याची आणि त्या आंदोलनामध्ये एक महत्त्वाची भूमिका आमच्या सुलेखाताई होत्या, त्याच्या एक चांगलं तिथे शिकता आलं, काम करता आलं. आणि मगाशी दीपंकरबाईंनी उल्लेख केला एका विद्यार्थ्याच्या ॲडमिशनचा. मी नवीन वकिली चालू केली होती. सुरुवातीला मी मुंबईला होतो, 1985-86चा तो काळ असेल. एक मेहतर समाजाचा विद्यार्थी आला माझ्याकडे, गेलोट नावाचा, आणि त्याला मेडिकल कॉलेजची ॲडमिशन डिनाय करण्यात आली होती. आणि मग ते आम्ही रिट पिटिशन केलं. आणि मला आनंद आहे की
त्यावेळेला न्यायमूर्तीचं नाव आठवतं, जस्टिस CS धर्माधिकारी हे ते प्रिसाइडिंग सिनियर जज होते आणि त्यांच्या आदेशामुळे मला आनंद आहे की मेहतर समाजातला एक व्यक्ती पहिल्यांदा MBBSला त्याला ॲडमिशन मिळाली. आपल्या जरी भारताची राज्यघटना 1950 साली अस्तित्वात आली तरी महाराष्ट्रामध्ये 1950 ते 1985 या सालापर्यंत एकाही मेहतर समाजाच्या जो इवन दलितांमधला दलित समाज आपण समजला जातो, रतलाम म्युन्सिपल काउन्सिलमध्ये त्याबद्दल सुप्रीम कोर्टाने जस्टिस कृष्णा अय्यर यांनी फार मोठे ताशेरे ओढलेले आहेत. त्या समाजाच्या एका मुलाला ॲडमिशन देता आली याचा जो आनंद आहे तो लाखो रुपये करोडो रुपये कमावण्यापेक्षा निश्चितच जास्त आहे. असे अनेक प्रसंग आहेत की ज्याचा उल्लेख करता येईल. वेळेवर जास्त सांगणार नाही. 24 नोव्हेंबर नंतर बराच वेळ राहील तर त्यावेळेला लिहिता येतील काही आठवणी. आमचे सगळे अनिल भाऊ वगैरे माझे पक्षकार राहिलेले आहेत. मगाशी त्यांनी उल्लेख केला की एका वडिलांच्या राजकीय मित्राची एक केस केली मी आणि मग त्यांनी मला हे तर माहीत नाही त्यांना कुठून कळलं. म्हणजे हे फक्त त्यांच्या मला वाटते गुप्तहेर यंत्रणा हे रॉपेक्षा आणि CIA पेक्षा जास्त मजबूत दिसते. रॉ, CIA, KGB. आता नाव सांगायला हरकत नाही कारण की आदरणीय दत्ताभाऊ तर मेडिकल कॉलेजची केस होती त्यावेळेला आणि ते त्यावेळेला महाराष्ट्र शासनाचे मंत्री होते आणि ते म्हणाले की हे मला वाटतं बहुतेक कोलिशन गव्हर्नमेंटच होतं. तर ते म्हणाले की नाही माझ्या संस्थेवरती अन्याय होतो आहे, नगरयुवक शिक्षण संस्था, आणि आपल्याला कोर्टात जावंच लागेल मेडिकल कॉलेजसाठी. आणि मला वाटतं दॅट मस्ट बी वन ऑफ द रेअरेस्ट इन्स्टन्सेस की राज्याचा मंत्री राज्य शासनाच्या विरुद्ध पिटिशन दाखल करतो. कारण की त्यांनी स्वतः नगरयुवक शिक्षण संस्था थ्रू प्रेसिडेंट श्री दत्ता मेघे असं पिटिशन दाखल केलं होतं. योगायोगानं तेही धर्माधिकारी साहेबांपुढेच लागलं होतं आणि धर्माधिकारी साहेबांनी विचारले की असं कसं की एक मंत्रीच आपल्या सरकारविरुद्ध पिटिशन दाखल करतो आहे. त्यांना उत्तर दिलं की म्हटलं दे आर इन डिफरंट कॅपॅसिटीज. मंत्री म्हणून ते शासनाचे एक भाग असतील परंतु एका शिक्षण संस्थेचे पदाधिकारी या नात्याने त्या शिक्षण संस्थेला जर आपल्यावरती अन्याय होत असेल तर न्याय मागण्याचा हक्क आहे. धर्माधिकारी साहेबांनी त्यावेळेला आमच्या बाजूने निर्णय दिला. असे अनेक उदाहरणं आहेत. ते त्यांनी मोठ्या लीडरबद्दल कुठून माहिती काढली हे तर मला बुचकळ्यातच पडलो मी. कारण की हे फक्त मलाच माहिती आहे की नगरमध्ये श्रीगोंद्याला कोर्टाचं उद्घाटन तिथे करणार होतो मी. त्यावेळेला वकील नव्हतो. आय हॅड बिकम अ जज बाय देन. दॅट मस्ट बी अराउंड 2008-9. आणि बबनराव पाचपुते त्या जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि पालकमंत्री या नात्यानं त्यांना तिथे निमंत्रित करण्यात आलं. पण त्याच वेळेला त्यांना आदरणीय पवार साहेबांच्या सोबत एक कार्यक्रम कुठेतरी अटेंड करायचा होता आणि ते थोडे द्विधा मनस्थितीत होते की काय करायचं. इकडे आपल्या पक्षाचे मोठे नेते कार्यक्रमाला त्यांनी बोलावलं आणि एकाकडे या जिल्ह्याचा पालक न्यायमूर्ती येऊन बिल्डिंगचं उद्घाटन करणार आहे. तर त्यांनी पाचपुते साहेबांना सांगितलं की तू माझ्या कार्यक्रमाला नाही आलं तरी चालेल पण तू गवई साहेबांच्या कार्यक्रमाला निश्चित जा कारण की एक दिवस हा मुलगा या देशाचा मुख्य न्यायमूर्ती होईल. खरं म्हणजे माझे वडील नेहमीच म्हणायचे की एक दिवस माझा मुलगा या देशाचा सरन्यायाधीश होईल.
परंतु ते पाहायला मी राहणार नाही. आणि 2015मध्ये ते गेले. आज त्यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवते. पण मला आनंद आहे की आज माझी आई हा प्रसंग पाहण्यासाठी आणि आशीर्वाद देण्यासाठी उभी आहे. नागपूर डिस्ट्रिक्ट कोर्टाच्या अनेक अशा आठवणी आहेत. वाटते एकदा काही थोडं जरा सिरियस झालं म्हणून लायटर मोडमध्ये येतो. हेमा मालिनीच्या विरुद्ध 138ची केस झाली होती, दाखल इथे. आणि त्यात पक्षकार दुसऱ्या साईडने कोण होते सांगणार नाही, ते नागपूरचेच आहेत. बऱ्याच वकिलांना माहीत असेल ते. आणि हेमा मालिनी त्यांनी त्यांचं वकीलपत्र मला आणि बोबडे साहेबांना दिलं. आणि आम्ही डिस्ट्रिक्ट कोर्टाची दगडी बिल्डिंग होती. हेमा मालिनी तिथं त्यांना कोर्टाने उपस्थित आदेश दिले होते. आणि हेमा मालिनीला पाहायसाठी एवढी सारी प्रचंड गर्दी झाली होती दगडी बिल्डिंगच्या एका कोर्ट हॉलमध्ये. आणि ते खरं म्हणजे 138चं मॅटर होतं. आणि त्यावेळेला आमचे मित्र होते सरकारी वकील, मिश्राजींचे मित्र आणि आमचे मित्र, आमच्या अमरावतीचे जुगल किशोर गिल्डा उपस्थित आहेत की नाही माहीत नाही. आणि तेच सरकारी वकील होते, गव्हर्नमेंट हायकोर्टामध्ये. पण ते ह्या केसमध्ये सरकारचा काहीही संबंध नसताना ते अपियर झाले. आणि दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये मोठी बातमी आली की अमुक अमुक ह्याच्यातर्फे एन कुमार हे वकील हजर होते. नंतर हेमा मालिनीतर्फे शरद बोबडे आणि भूषण गवई यांनी काम पाहिले आणि सरकारतर्फे जुगल किशोर गिल्डा यांनी काम पाहिलं. मी विचारलं गिल्डाजींना पेपरमध्ये वाचून की म्हटलं गिल्डाजी तुम्ही काय पाहिलं या प्रकरणात. गिल्डाजी माझ्या खूप जवळचे मित्र आहेत, कारण की ज्या वेळेला मी वकिली चालू केली नागपूरला त्यावेळेला माझ्या ओळखीचं मनोहर साहेबांशिवाय आणि भाऊसाहेब बोबडेशिवाय मला तिसरा वकील कोणी ओळखीचा असेल तर तो म्हणजे फक्त जुगल किशोर गिल्डाच होते. आणि सुरुवातीला ते आणि मी त्यांच्या टेबलावरती बसायचो. नंतर हळूहळू बोबडे साहेबांची ओळख वाढत गेली आणि मग आम्ही ती बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्राची जी रूम होती त्या रूममध्ये मी शिफ्ट झालो बोबडे साहेबांसोबत तिथे बसायला. आणि आमचा एक फार मोठा ग्रुप होता. बोबडे साहेब होते, त्यानंतर ॲडव्होकेट CS कप्तान होते, आमचे मित्र मुकेश समर्थ आणि अशा बाकी अनेक होते. तर या बारनी ह्या डिस्ट्रिक्ट कोर्टाने मला भरभरून दिलेला आहे. मी या बारचा नेहमीच ऋणी राहील आणि त्या ऋणदायित्वातून मी मुक्त होण्याचा काही प्रश्नच येत नाही. एका फार गाजलेल्या क्रिमिनल मॅटरमध्ये त्यावेळेला मला स्पेशल प्रॉसिक्युटर म्हणून नेमणूक करण्यात आली होती. 1992-93चा तो कालखंड होता. आणि त्या कालखंडामध्ये त्या केसमध्ये मला मी ज्युनियर जरी असलो तरी मोठमोठे दिग्गज वकील, मग ते मनोहर साहेब असो, अविनाश गुप्ता, सबूत धर्माधिकारी हे एका बाजूला होते आणि सरकारच्या तर्फे मी एका बाजूला होतो. असं अनेक शिकण्याचा मोठ्या मोठ्या मॅटर्समध्ये प्रसंग आला. परंतु वकील म्हणून मी माझ्या दृष्टीने जर सर्वात महत्त्वाचं जर कुठलं एक कार्यकर्ता आला असेल मला तर ते म्हणजे मगाशीच मला मी ज्यावेळेला येत होतो तर माझं ते ऑक्सफर्डमधलं कोणीतरी भाषण वाचलं की ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम इज बॉर्न टू स्टे अँड इट इज नेसेसरी फॉर upholding the constitution and upholding the rights of the citizens. परंतु ॲट द सेम टाईम या विचाराचा नेहमीच आलेला आहे की भारतीय राज्यघटनेने आपल्या ज्या तिन्ही विंग्स आहेत, मग ती लेजिस्लेचर असो, एक्झिक्युटिव्ह असो, ज्युडिशरी असो, याच्या मर्यादा आखून दिलेल्या आहेत. कायदे करायचं काम कायदे मंडळाचं आहे, मग ती पार्लमेंट असो की विविध राज्यांच्या विधान मंडळ असो.
राज्यघटनेनुसार आणि कायद्यानुसार काम करणं हे एक्झिक्युटिव्हला अपेक्षित असते आणि जेव्हा कुठले कायदे हे आपल्या पार्लमेंटचे किंवा विधिमंडळाचे अधिकार आहेत त्या अधिकाराच्या बाहेर जाऊन केलेले असतात किंवा कॉन्स्टिट्यूशनल प्रिन्सिपल जे आहेत त्या प्रिन्सिपल्सला भेद देणारे असतात त्यावेळेला ज्युडिशरी स्टेप इन करू शकते. परंतु प्रत्येक बाबीमध्ये ज्युडिशरीने एक्झिक्युटिव्ह आणि लेजिस्लेटिव्ह फील्डमध्ये जर घुसाचा प्रयत्न केला तर मी नेहमीच म्हणत असतो की दो ज्युडिशियल ॲक्टिव्हिझम इज बाउंड टू स्टे, इट शुड नॉट बी परमिटेड टू बी कन्वर्टेड इन टू ज्युडिशियल ॲडव्हेंचरिझम अँड ज्युडिशियल टेररिझम. आणि त्याला मी गव्हर्नमेंट पिरियड होतो वाटते 2001चा वगैरे कालखंड असेल आणि जुलैचा वगैरे महिना होता. नागपूर खंडपीठाने ऑर्डर दिली की नागपुरातल्या सगळ्या झोपडपट्ट्या 8 दिवसामध्ये निर्जस्त करण्यात याव्यात. नाव घेणार नाही मी बहीणचं. आणि जर नाही केलं 8 दिवसामध्ये तर कलेक्टर विल बी पर्सनली हेल्ड गिल्टी फॉर कमिटिंग कंटेम्प्ट ऑफ कोर्ट. बातमी आल्या त्यावेळेला आदरणीय विलासराव देशमुख हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. मला वाटते अनिल भाऊ सुद्धा बहुतेक त्यावेळेला मंत्री होते की मी जे गव्हर्नमेंट पिरियड झालो होतो या सगळ्यांच्या आग्रहामुळे विलासरावांनी म्हटलं होतं की तू या नागपूरचा गव्हर्नमेंट पिरियड हो. आणि त्यावेळेला सुरुवातीला मी खूप काही इच्छुक नव्हतो पण मी एका अटीवरती झालो की अपॉइंटमेंट करताना अर्ध्या माझ्या राहतील अर्ध्या तुमच्या राहतील. आणि मला आनंद आहे की त्या अर्ध्यापैकी अनेक जण आज बेंचवरती माझ्यासोबत आहेत. न्यायमूर्ती सांबळे, न्यायमूर्ती किलोर, भारती डांगरे. आणि त्यांचा फोन आला, ते वर्ध्याला बाय इलेक्शनसाठी आले होते की तुम्ही ताबडतोब मला भेटा. मी त्यांना म्हटलं की प्रोफेशनल एथिक्सप्रमाणे मी तुम्हाला एअरपोर्टला भेटू शकणार नाही. त्यांना फ्लाईट पकडायचं होतं तर ते म्हणाले मग तुम्ही सतीश चतुर्वेदींच्या घरी या, तिथं आपण चर्चा करू. आणि ते म्हणाले की असं जर ही ऑर्डर जर स्टे नाही झाली तर फार मोठा अन्याय होईल. या पावसाळ्यामध्ये हजारो लाखो गरिबांना बेघर जर केलं तर एक फार मोठा लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन निर्माण होईल. त्यांना मी म्हटलं की 8 दिवसाचा वेळ आहे. तुमच्या शासकीय रेट टेबिझनप्रमाणे जर आपण चॅलेंज करायला लागलो तर सुप्रीम कोर्टात मिनिमम 15 दिवस लागतील केस दाखल करायसाठी. तर त्यांनी ताबडतोब तिथूनच फोन केला. श्रीनिवासन नावाचे चीफ सेक्रेटरी होते की ताबडतोब GR काढा की द गव्हर्नमेंट हॅज डिसाइडेड टू चॅलेंज दिस ऑर्डर बिफोर द सुप्रीम कोर्ट अँड द सुप्रीम कोर्ट to take all decisions regarding the matter to be filed before the Supreme Court, Shri Bhushan Gavai government period has been authorized. दुसऱ्या दिवशी सकाळच्या फ्लाईटनी मी गेलो आणि दिवसरात्र आम्ही मेहनत करून SLP तयार केला, दाखल केला आणि 8 दिवसाच्या कालखंड संपण्याच्या अगोदर त्या ऑर्डरला स्टे मिळाला. आणि त्यामुळे लाखो हजारो लोक बेघर राहणार होते, त्यांचे घरं वाचले, त्यांच्या डोक्यावरचा निवारा, त्यांचं शेल्टर वाचवता आलं. यात खरोखर मला अतिशय आनंद आहे. हळूहळू मग सुप्रीम कोर्टामध्ये ते मॅटर झालंच असताना सुप्रीम कोर्टाने स्कीम दाखल करायचे आदेश दिले आणि त्या स्कीमनुसार रेग्युलरायझेशन, मग त्या कच्च्या झोपड्या कशा रेग्युलराईज करता येतील. आणि नुकतंच म्हणजे मी ज्यावेळेला सर्वोच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यभार स्वीकारला
विदर्भाचा एक फार मोठा प्रश्न अनेक वर्षापासून जवळपास 40-50 वर्षापासून प्रलंबित होता, तो म्हणजे झोपडी जंगलाचा. नागपूरचा हायकोर्ट अनेक झोपडपट्ट्या, अनेक इरिगेशन डॅम्स हे झोपडी जंगलावरती उभे आहेत. आणि 1996चं TN गोदावरनमची 12/12/96ची जर आपण ऑर्डर, त्या ऑर्डरला जर स्ट्रिक्टपणे जर कंप्लाय करायची पाळी आली असती तर ह्या सगळ्या झोपडपट्ट्या गेल्या असत्या, डॅम्स अफेक्ट झाले असते, शाळा कॉलेजेस. आणि म्हणून त्या जजमेंटमध्ये डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल आणि फंडामेंटल राईट्स याची सांगड घालून जे लाखो झोपड्यापट्ट्या, लाखो जे घरं आहेत झोपडी जंगलावरती ते रेग्युलाइज करण्याचा आणि सेंट्रल गव्हर्नमेंटने ते रेग्युलाइज करताना विदाउट इन्सिस्टिंग ऑन NPV करण्याचे आदेश देता आले आणि लाखो लोकांना त्यांचा निवारा वाचवता आला. त्याचप्रमाणे अनेक लोकांना या आपल्या भारतीय राज्यघटनेचं डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिसचं जे मूल्य आहे त्या मूल्यानुसार अनेक लोकांना शेतीसाठी त्या जमिनी अलॉट करण्यात आल्या होत्या. आणि या जजमेंटमुळे त्या हजारो लाखो शेतकऱ्यांना त्यांचा जो राईट टू लाईव्हलीहूड आहे तो वाचवता आला. याचाही मला अतिशय आनंद आहे. अनेक अशा ऑर्डर्स आहेत, उद्यासाठी काही ठेवावं लागेल, कारण की बरेचसे लोक तर कॉमन राहतीलच. वाटते 35 मिनिटं झाले आहेत. आज बागडे साहेबांनी उल्लेख केला फायलिंगचा वगैरे. निश्चितच आम्ही अभ्यास करून योग्य तो निर्णय घेऊ ज्याच्याकडून बॅलन्स साधला जाईल. मगाशी त्यांनी उल्लेख केला ओल्ड हायकोर्टची बिल्डिंग ही डिस्ट्रिक्ट कोर्टाकरता किंवा बाकी कोर्ट कॉम्प्लेक्स करण्याकरता देण्यात यावी. मला वाटते की 2019च्या नंतर मला तो अधिकार राहिलेला नाही. त्यांनी खरं म्हणजे फार पूर्वीपासूनच करायला पाहिजे. ते तुमचं पार्किंग वगैरे आहे ते माझ्याच ऑर्डरमुळे आहे. आणि पार्किंगचं कॉर्पोरेशनला ऑर्डर्स देऊन ती जमिनीवर भराव टाकून ते पार्किंग करता कसं योग्य करता येईल. मला वाटतं ते फिरतोच बहुतेक PILमध्ये वकील आहेत त्याचे. तर मी डायरेक्ट बोलणार नाही, पण मला वाटते पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशनचा जो उपयोग नागपूर खंडपीठाने केलेला आहे ते मला वाटते रोशन बागडेने त्याचा विसर पडलेला दिसते. आपल्या हायकोर्टाची डिस्ट्रिक्ट कोर्टाची जी बिल्डिंग असेल त्याकरताही वाटते पहिल्यांदा असं झालं की कोर्टाची बिल्डिंग असताना जजेसची आणि वकिलांची संयुक्त अशी कमिटी नेमण्यात आली. आमचे आपले उदय डबले, नितीन तेलगोटे, पारिजात पांडे वगैरे हे त्या कमिटीवरती ते सहभागी होते. आणि बिल्डिंगचं प्लॅन करतानाच त्यामध्ये कसं नियोजन असावं की वकिलांसोबत, जजेससोबत वकील आणि पक्षकार यालासुद्धा सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत, तशा करण्यात आल्या. मी मगाशी चांदूरकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे भूमिपूजनही माझ्या हस्ते झालं. त्यानंतर उद्घाटन करण्याची संधी मला मिळाली. आणि दोन्ही कार्यक्रमाला पहिल्यांदा ज्यावेळेला मी भूमिपूजन केलं त्यावेळेला गार्डियन जज अतुल चांदूरकर होते आणि ज्युनियर गार्डियन जज होते. आणि ज्यावेळेला माझ्या हस्ते उद्घाटन झालं त्यावेळेला ते सिनियर गार्डियन जज होते. त्यावेळेला दोन्ही कार्यक्रमाला ते आम्ही सोबत होतो. तिसरा कॉमन फॅक्टर म्हणजे देवेंद्रजी फडणवीस पहिल्या कार्यक्रमाला ते मुख्यमंत्री म्हणून उपस्थित होते, दुसऱ्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री म्हणून उपस्थित होते. आणि आता उद्या परवा जे कार्यक्रम करणार आहोत नागपूर लॉ युनिव्हर्सिटीचा, नागपूर लॉ युनिव्हर्सिटीचाही उल्लेख करावा लागेल. 2017पासनं
चव्हाण साहेबांनी आणि आम्ही प्रचंड अशी मेहनत घेऊन नागपूर लॉ युनिव्हर्सिटी कशी चांगल्या रीतीनं उभी करता येईल त्या दृष्टीनं प्रयत्न केले. सुप्रीम कोर्टात गेल्यावरसुद्धा मी त्याचा पाठ राहिलो. त्यानंतर मग नदीच्या कालखंडाची जबाबदारी सांबरे साहेबांवरती आणि किलोर साहेबांवरती टाकली. असे अनेक प्रश्न आहे की जे PILच्या माध्यमातून सोडवले गेले. मला आठवतं एकदा मी मुंबईला व्हिजिटिंग जज म्हणून गेलो होतो आणि जस्टिस देवधर हे नागपूरला आले होते आणि त्यांनी पाहिलं की ह्या हायकोर्ट बार असोसिएशनच्या PILमध्ये काय राहिलेलं आहे. तर ते म्हणाले यात काही नथिंग सर्वाइव्ह इन दिस बट विल डिस्पोज इट ऑफ. बोल सुधीर पुराणिकांचा फोन आला कि उन्हें भूषण ऐसा है कि वो तो कल डिसमिस करने वाले हैं, तो प्रॉब्लम हो जाएगा. तो मी देवधर साहब ने फोन किया रात्रि, बोला देवधर साहब ऐसा कैसा कर रहे हैं आप, वो PIL है पेंडिंग, इसको वजह से हमारे काफ़ी प्रॉब्लम्स, हम उसको इट इज़ वन ऑफ सच PILs लाइक TN गोदावरनम की विच शुड नेवर कम टू एन एंड. आणि अनेक असे सांबरे साहेब गव्हर्नमेंट लीडर होते, त्यानंतर भारती डांगरे गव्हर्नमेंट लीडर होते. मला वाटतं भारती डांगरे पोहोचू शकला नाहीत. आणि ज्यावेळेला मी PIL बेंच हेड करत होतो त्यावेळेला त्यांना बऱ्याच वेळेला त्यावेळेला सरकारच्या तर्फे ते प्रतिनिधित्व करायचे, तर बऱ्याचदा प्रसाद मिळालेला आहे. त्यानंतर नागपूर खंडपीठाने ती परंपरा पुढे ठेवली. ज्यावेळेला आमचे मित्र आमचे अमरावतीकर सुनील भाऊ शुक्रे हे कोविडच्या काळात PIL ज्युरिडिक्शन हाताळत होते, त्यांनी अतिशय सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या नागपूरला पूर्ण देशामध्ये अभिमान वाटाव्या अशा ऑर्डर्स केल्या आणि PILचा चांगल्या रीतीनं या भागाच्या डेव्हलपमेंटकरता उपयोग करून घेतला. त्यानंतर सांबरे साहेबांनी तर मागच्या 1-2 वर्षात बऱ्याचशा आम्ही पेपरमध्ये वाचायचो, कारण की मी लोकमत आणि हितवाद हे अजूनही रेग्युलरली वाचतो दिल्लीला. ते संधी रोशन बागडेंनी बऱ्याच म्हणजे माझ्या काळात शुक्रींच्या काळात अननेसरी डिले केलं. पण तुम्ही काळजी करू नका, यानंतर ज्यांच्याकडे PIL ज्युरिडिक्शन राहणार आहे ते तर जनमंचचे प्रणेते आहेत. नागपूरच्या हायकोर्टाची 5 एकरची जागा आम्ही कशी मिळवली हे सगळ्यांना माहीत आहे. जास्त बोलणं बरोबर नाही, मर्यादेचं उल्लंघन होईल. डांगरे मॅडम गव्हर्नमेंट पीरियड होता त्यावेळेला आणि स्वाधीन क्षत्रिय चीफ सेक्रेटरी होते. याच्यापुढे उल्लेख करणार नाही. देवेंद्र जी आहेत आमचे ते पॉझिटिव्ह राहतात, त्यामुळे एवढ्या हिंट्सवरती आपण पुढे जाल आणि आपले प्रश्न निश्चितच पूर्ण होतील. माझा मी मगाच उल्लेख केल्याप्रमाणे नागपूरशी वकिलीचं ठीक आहे, पण तसाही माझा जिव्हाळ्याचा संबंध राहिलेला आहे. लहानपणापासून वडिलांसोबत दीक्षाभूमीला जो धर्म परिवर्तनाचा सोहळा होतो तो दरवर्षी दादांसोबत आईसोबत आम्ही हजर राहायचो. आणि आज जे दीक्षाभूमीवरती स्मारक उभं आहे त्या स्मारकाच्या उभारणीमध्ये माझे वडील दादासाहेब गवई, त्याचप्रमाणे त्यांचे इतर जे सहकारी होते दादासाहेब कुंभारे, फुलझेले, घाणार यांचं कॉन्ट्रीब्युशन राहिलेलं आहे. आणि त्यामुळे ह्या देशातल्या आंबेडकरी चळवळीचे संबंधित जे लोक आहेत, बाबासाहेब आंबेडकरांना जे मानणारे आहेत, त्यांच्यासाठी दीक्षाभूमी ही एक पावनभूमी आहे आणि त्याला आता महाराष्ट्र शासनाने एक तीर्थस्वरूपाचं स्वरूप दिलेलं आहे. या प्रसंगी मी फक्त एवढंच सांगू इच्छितो, मगाशी उल्लेख केला आमच्या प्रसन्न वराडेजींनी. प्रसन्न वराडे मराठीत बोलल्यावरती बाकीच्यांना थोडं दत्तासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे थोडं कठीणच होतं, कारण की कालच आम्ही औरंगाबादला त्यांच्या आग्रहानुसार विधिज्ञ मराठी साहित्य संमेलनाच्या
लोबोचं उद्घाटन केलं. वराडे साहेब माझ्या बऱ्याच दिवसापासून मागे लागले होते की तुम्ही ते विधी साहित्याचं उद्घाटन करायला या. म्हटलं माझा साहित्याचा काही संबंध नाही. खरं अर्थानं जर साहित्य संमेलनाचं वकिलांच्या उद्घाटन करण्यासाठी जर कोणी योग्य व्यक्ती असेल तर ते म्हणजे वराडे साहेबांशिवाय कोणी राहू शकत नाही. कारण की तुकारामाचे, ज्ञानेश्वराचे अभंग आणि संत साहित्य, संत वाङ्मय, मोठमोठ्या लेखकांचे पुस्तकं ह्या त्यांचा जो सांगोपांग अभ्यास आहे. परंतु त्यांच्या आग्रहाखातर मी काल उद्घाटन केलं आणि संमेलनाला तर ते राहतीलच पूर्ण वेळ, कारण की ते अजूनही मराठी साहित्य संमेलन वगैरे अटेंड करतात. आज या प्रसंगी आपल्याला सर्वांना माहीत आहे की वकिलीमध्ये आणि ज्यावेळेला आपण न्यायालयात जाण्याचं काम करतो ते एक सतीचं वाहन असतं, ज्याला म्हणतो आपण की ज्याला रामधनुष्य पेलण्यासारखं. आणि त्या याच्यामध्ये साहजिकच कुटुंबाची थोडी दुर्लक्ष होतं. आणि या प्रसंगी निश्चित उल्लेख करू इच्छेल माझी धर्मपत्नी डॉक्टर तेजस्विनी गवई आणि माझे मुलं करिश्मा आणि ज्योतिरादित्य. आपण या व्यवसायात बिझी असल्यामुळे मुलांकडे जास्त लक्ष देता येत नाही. 24 नोव्हेंबरनंतर भरपूर वेळ राहणार आहे आणि या प्रसंगी मी सर्वांचं या 40 वर्षाच्या वाटचालीमध्ये ज्यांचं डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली सहकार्य लाभलेलं आहे त्या सर्वांचा उल्लेख करतो समजतो. वकिलीमध्ये ज्या ज्येष्ठांकडून शिकता आलं किंवा ज्या आपल्या ज्युनियर्स लॉयर्सकडून जे त्यांच्यासोबत त्यांच्या मेहनतीवरती आपल्याला आर्ग्यू करायला मिळालं, कारण की त्या सर्वांचा, त्याचप्रमाणे ज्यांच्यासोबत मी बेंचवरती काम केलं ते सर्वजण, मग त्यात चांदूरकर साहेबही माझ्यासोबत वाटते 2 किंवा 3 रोस्टर असतील. प्रसन्न वराडे 2 रोस्टर होते. सांबरे साहेब फार कमी काळाकरता होते. मुंबईला अनेक जणांसोबत बसलो मी. काल उल्लेख केला मी, पहिला माझा डिव्हिजन बेंच संजय गंगापूरवाला यांच्यासोबत होतं. सुप्रीम कोर्टातही अनेक सिनियरसोबत बसण्याची संधी मिळाली, शिकण्याची संधी मिळाली. आणि सिनियर जज झाल्यानंतर बऱ्याच ज्युनियर जजेसचं सहकार्य मिळालं. त्या सर्वांच्या सहकाराच्या विना माझे लॉ क्लर्क्स उपस्थित आहेत आज 4 आम्ही ज्या शुक्रवारी आणि सोमवारी 60-60, 70-70 केसेस वाचतो ते फक्त लॉ क्लर्कच्या भरोशावरच आम्ही करू शकतो. त्यात त्यांची सगळ्यांची मेहनत असते. संपूर्ण स्टाफ, मग तो हायकोर्टाचा असो, सुप्रीम कोर्टाचा असो, स्टेनोग्राफर्स, बाकी पर्सनल स्टाफ, यांच्या सर्वांच्या मदतीशिवाय यशाचा कळस गाठणं हे कठीण असतं. त्या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करणं आणि आपले आभार तर मी मानणार नाहीच. बार काउन्सिल आहे माझ्या वाटचालीत, बार काउन्सिलही चांगला, कारण की त्याची भाषणं वगैरे जे द्यायला लागलो मी, पहिले काही खूप भाषणं द्यायचो नाही. दीपंकर दत्तासाहेब म्हणाले की नॅचरल चॉईस वुड हॅव बीन पॉलिटिक्स. 1990पर्यंत तो होता मार्ग, परंतु आयुष्यामध्येही काही अपघात घडत असतात, काही वाईट असतात, काही चांगले असतात. माझ्यासाठी चांगला अपघात नियतीने घडवून आणला आणि तो मार्ग सोडून मग वकिलीत लागलो. आणि मला वाटतं तो माझ्या दृष्टीनं सर्वात महत्त्वाचा असा निर्णय होता, जसा वडिलांचे निर्णय होते वकिली करण्याचा आणि जजशिप ॲक्सेप्ट करण्याचा. त्यामुळे या प्रसंगी ज्या सर्वांचं माझ्या आयुष्यामध्ये योगदान राहिलेलं आहे, माझ्या वाटचालीमध्ये योगदान राहिलेलं आहे, आणि त्यात निश्चितच नागपूर जिल्हा वकील संघटनेचं
अतिशय मोलाचं योगदान राहिलेलं आहे. त्या योगदानाबद्दल मी आपले आभार मानणार नाही. मी आपलं फक्त ऋणदायित्व व्यक्त करतो आणि आपल्या